देव खरंच आहे का? हा प्रश्न मानवाच्या उत्पत्तीपासून आजवर प्रत्येक मनाला पडला आहे. पण आज आपण केवळ आंधळ्या श्रद्धेचा नाही, तर विज्ञान, इतिहास आणि साक्षात पुराव्यांच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही डोळे उघडणारे पुरावे मिळतील, जे पाहून तुमचा नास्तिकपणा कायमचा नष्ट होईल. जेव्हा जेव्हा जगात अन्याय होतो, जेव्हा एखादी मोठी आपत्ती कोसळते, किंवा जेव्हा आपल्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात, तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो. आपल्याला वाटतं, जर देव आहे तर तो मला दिसत का नाही, तो माझ्याशी बोलत का नाही? या प्रश्नाचं उत्तर आपल्या महान सनातन धर्मात हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दैवी हियेषा गुणमयी मम माया दुरत्यया. म्हणजेच माझी ही त्रिगुणात्मक माया अत्यंत दुस्तर आहे. जसं एखाद्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ साचली असेल तर समोरचं सुंदर दृश्यही अस्पष्ट दिसतं, तसंच आपल्या मनावर अज्ञान आणि अहंकाराची धूळ साचली आहे. जोपर्यंत आपण ही धूळ झटकून टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या परमसत्तेचं दर्शन होऊ शकत नाही. पण मित्रांनो, देव केवळ भावनेत नाही, तर तो प्रत्येक कणात आहे. आज आपण अशा काही ठोस पुराव्यांवर बोलणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. श्रोतेहो, आपल्या ज्ञानामृतसार या चॅनलवर आपण अशाच सखोल आणि आध्यात्मिक विषयांवर चर्चा करतो. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुमचं जीवन बदलणार आहे. चला, सर्वात आधी आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. जरा कल्पना करा, तुम्ही एका निर्जन वाळवंटात चालत आहात आणि तिथे तुम्हाला एक अत्यंत सुंदर, अचूक वेळ दाखवणारे घड्याळ सापडले. तुम्ही काय विचार कराल? हे घड्याळ वाळू आणि वाऱ्याने आपोआप तयार झाले आहे? नाही ना? तुम्ही म्हणाल की यामागे कोणीतरी अत्यंत बुद्धिमान वॉचमेकर म्हणजेच निर्माता आहे. मग विचार करा या अथांग विश्वाचा. आपली पृथ्वी सूर्यापासून अगदी अचूक अंतरावर आहे. जर ती थोडी जवळ असते तर सर्व काही जळून खाक झालं असतं, आणि थोडी दूर असते तर सर्व काही बर्फासारखं गोठून गेलं असतं. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर 23.5 अंश कललेली आहे, ज्यामुळे आपल्याला ऋतू पाहायला मिळतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम, पाण्याचे बाष्पीभवन, शरीरातील रक्ताभिसरण या सर्व गोष्टी इतक्या अचूकपणे कशा काय चालू आहेत? संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट करतात, जैसी बाहुलीची ए चाळी, सूत्रधाराचीच नवली. जशी कठपुतळीच्या खेळामागे एक अदृश्य सूत्रधार असतो, तसाच या संपूर्ण सृष्टीचा एक महान इंजिनियर आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. विज्ञानाने या नियमांचा फक्त शोध लावला आहे, पण हे नियम ज्याने बनवले ती अफाट ऊर्जा म्हणजेच देव आहे. श्रोतेहो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे सत्य आधुनिक विज्ञानाला आता समजत आहे, ते आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी वेदात लिहून ठेवलं आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने सूर्याच्या पृष्ठभागावरून येणाऱ्या ध्वनिलहरी रेकॉर्ड केल्या. जेव्हा त्यांनी या लहरींना मानवी कानांना ऐकू येणाऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये परावर्तित केले, तेव्हा त्यातून एक विशिष्ट नाद ऐकू आला. तो नाद दुसरा तिसरा कोणताही नसून ओम हा होता. हे ऐकून जगभरातील शास्त्रज्ञ अचंबित झाले. मांडुक्य उपनिषदात स्पष्ट लिहिले आहे की ओमित्येत दक्षिणमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम. म्हणजेच हे संपूर्ण विश्व ओम या एका अक्षरात सामावलेले आहे, आणि या विश्वाचा मूळ नाद ओम आहे. ज्या काळात कोणतेही टेलिस्कोप नव्हते, कोणतीही आधुनिक उपकरणे नव्हती, त्या काळात आपल्या ऋषीमुनींना हे कसे समजले? कारण त्यांनी ध्यानाच्या माध्यमातून त्या ईश्वरी ऊर्जेशी संपर्क साधला होता. ते डोळे मिटून संपूर्ण ब्रह्मांड पाहू शकत होते. हा विज्ञानाने दिलेला सर्वात मोठा पुरावा आहे की आपले शास्त्र आणि त्यात सांगितलेली ईश्वरी तत्वे 100% खरी आहेत. अनेक जण म्हणतात की रामायण आणि महाभारत या फक्त काल्पनिक कथा आहेत, पण इतिहास आणि पुरातत्व विभागाने या दाव्यांना खोटे ठरवले आहे. सगळं काल्पनिक आहे, पण जर ते खोटं असतं तर ही ठिकाणं आजही कशी अस्तित्वात आहेत? अयोध्या, श्रीरामांचं जन्मस्थान. पंचवटी, जिथे सीतेचं अपहरण झालं. रामेश्वरम, जिथून राम सेतू बांधला गेला. आणि महाभारतातील कुरुक्षेत्र, जिथे महान युद्ध झालं. असे बरेच ठिकाणे आहेत. गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्राच्या आत डॉक्टर एस.आर. राव
आणि त्यांच्या टीमने एका संपूर्ण बुडालेल्या शहराचा शोध लावला. जेव्हा त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने त्या शहराचे मॅपिंग केले तेव्हा त्यांना तिथे भव्य राजवाडे, मजबूत भिंती आणि तांब्याची नाणी सापडली. हे शहर हुबेहूब तसेच होते जसे महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचे वर्णन केले आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे की हे शहर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. तसेच भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान असलेल्या राम सेतूवर जेव्हा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी संशोधन केले तेव्हा त्यांना आढळले की तिथे वापरले गेलेले दगड हे त्या जागेवरील मूळ दगड नाहीत, तर ते दुसरीकडून आणून एका विशिष्ट रेषेत रचले गेले आहेत आणि विशेष म्हणजे ते दगड पाण्यावर तरंगणारे आहेत. वाल्मिकी रामायणातील नल आणि नील यांनी बांधलेल्या सेतूचा हा जिवंत पुरावा आहे. हे पुरावे ओरडून सांगत आहेत की देव पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतरले होते आणि त्यांनी केलेल्या लीला या काल्पनिक नसून आपला गौरवशाली इतिहास आहेत. जेव्हा निसर्ग रौद्र रूप धारण करतो तेव्हा विज्ञान हतबल होतं, पण ईश्वराची शक्ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते. 2013 सालात उत्तराखंडमध्ये आलेला केदारनाथचा महाप्रलय तुम्हाला आठवत असेलच. मंदाकिनी नदीने रौद्र रूप धारण केले होते. डोंगरावरून पाण्याचे प्रचंड लोंढे, मोठे मोठे दगड आणि चिखल वेगाने खाली येत होता. आजूबाजूच्या सर्व इमारती, हॉटेल्स आणि पूल पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसरत होते. पाण्याचा तो अक्राळ विक्राळ प्रवाह थेट केदारनाथ मंदिराच्या दिशेने येत होता. सर्वांना वाटले की आता हे हजारो वर्षांचे मंदिरही नष्ट होणार. पण अचानक एक चमत्कार झाला. डोंगरावरून एक महाकाय शिळा म्हणजे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगाने खाली आली आणि मंदिराच्या अगदी पाठीमागे काही फुटांवर येऊन अचूकपणे थांबली. त्या शिळेला धडकून पाण्याचा भयानक प्रवाह 2 भागात विभागला गेला आणि मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहून गेला. त्या एका भीम शिळेने साक्षात महादेवाची ढाल बनून मंदिराचे रक्षण केले. विज्ञानाच्या कोणत्या नियमानुसार इतका मोठा दगड पाण्याच्या प्रवाहातून येऊन अगदी अचूक ठिकाणी थांबू शकतो? हा केवळ योगायोग असूच शकत नाही. तिथे साक्षात भगवान शिवाचे अस्तित्व आहे. हेच या घटनेने संपूर्ण जगाला दाखवून दिले. श्रोतेहो, ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक चमत्कार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतही घडले आहेत. ज्या मातीत आपण जन्म घेतला आहे ती संतांची भूमी आहे. श्री संत तुकाराम महाराजांचा इतिहास याचा सर्वात मोठा साक्षीदार आहे. जेव्हा रामेश्वर भट्टांनी अहंकाराने तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगांच्या वह्या, गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा सुनावली, तेव्हा महाराजांनी ईश्वरावरचा विश्वास ढळू दिला नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने आपली गाथा पाण्यात बुडवली आणि ते नदीच्या किनाऱ्यावर पांडुरंगाचे नामस्मरण करत 13 दिवस अन्न पाण्याविना बसून राहिले. 13व्या दिवशी एक अकल्पित चमत्कार घडला. ज्या इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवली होती तिथून ती गाथा पाण्यावर तरंगत वर आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 13 दिवस पाण्यात लाहूनही त्यातील एकाही पानाला पाण्याचा स्पर्श झाला नव्हता. शाई अजिबात पुसली गेली नव्हती. हा प्रसंग हजारो लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची साक्ष, विठ्ठल प्रत्यक्ष उभा जवळी. जेव्हा तुमची भक्ती सत्य असते तेव्हा साक्षात निसर्गाचे नियमही परमेश्वराच्या आज्ञेने बदलतात. हा कोणताही भास नव्हता, तर ईश्वराच्या अस्तित्वाचा जगाला दिलेला तो एक जिवंत पुरावा होता. अक्कलकोटचे परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लीलेचा एक प्रसंग ईश्वरी सत्तेची साक्ष देतो. श्री स्वामी समर्थ बखरीमध्ये एका अत्यंत उद्धट आणि नास्तिक इंग्रज अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. तो ब्रिटिश अधिकारी अक्कलकोटमध्ये आला होता आणि तो सतत हिंदू धर्माची, संतांची आणि देवाच्या अस्तित्वाची खिल्ली उडवत असे. तो म्हणायचा, विज्ञान सोडून या जगात कोणतीही अदृश्य शक्ती नाही. जेव्हा तो स्वामींसमोर आला तेव्हा त्याने स्वामींना आव्हान दिले आणि काहीतरी चमत्कार दाखवण्याची मागणी केली. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि एका भक्ताकडून एक बीज मागून घेतले. स्वामींनी ते बी जमिनीवर ठेवले आणि त्यावर नुसती दृष्टी टाकली. त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आणि तिथे उपस्थित असलेल्या शेकडो भक्तांच्या डोळ्यांदेखत त्या बीजाला मोड फुटले, त्याची फांदी झाली. बघता बघता त्यातून एक मोठे झाड तयार झाले आणि काही क्षणांत त्या झाडाला फळेही लगडली. निसर्गाचा जो नियम पूर्ण होण्यासाठी अनेक महिने आणि वर्षे लागतात,
तो स्वामींनी एका क्षणात पूर्ण करून दाखवला. तो इंग्रज अधिकारी थरथर कापू लागला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. श्रोते हो, ईश्वरी सत्तेसमोर मानवी बुद्धी आणि विज्ञानाची धाव कुठेतरी संपते. ज्ञानामृत सारच्या माध्यमातून अशाच दिव्य लीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. देवाला मांडण्यापूर्वी आपल्याला आत्मा नावाच्या तत्वाला मांडणं गरजेचं आहे. जर आपण शरीर नाही तर आतमध्ये असणारी एक चैतन्य शक्ती आहोत, तर ती शक्ती निर्माण करणारा नक्कीच कोणीतरी आहे. आधुनिक विज्ञानाने आणि मानसशास्त्राने पुनर्जन्माच्या अनेक केसेस रेकॉर्ड केल्या आहेत. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे दिल्लीच्या शांतीदेवीचे. वयाच्या 4थ्या वर्षी शांतीदेवीने आपल्या पालकांना सांगितले की तिचे खरे घर दिल्लीत नाही तर मथुरेत आहे आणि तिचे पतीचे नाव केदारनाथ आहे. सुरुवातीला सर्वांना वाटले ती लहान आहे म्हणून काहीही बोलत आहे, पण जेव्हा महात्मा गांधीजींना हे समजले तेव्हा त्यांनी एक विशेष समिती स्थापन केली आणि शांतीदेवीला मथुरेला नेले. तिथे पोहोचल्यावर त्या लहान मुलीने आपला पूर्वीचा नवरा ओळखला, जुने घर ओळखले आणि जमिनीखाली लपवून ठेवलेले पैसेही अचूक शोधून काढले. हे सगळं पाहून जगभरातील शास्त्रज्ञ थक्क झाले. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरो पराणी. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक सत्य सिद्ध करते की आपण फक्त हाडे आणि मांसाचा गोळा नसून एक अविनाशी चैतन्य आहोत, जे ईश्वराचाच एक अंश आहे. श्रोते हो, जगातल्या महान शास्त्रज्ञांनीही शेवटी अध्यात्मासमोर मान तुकवली आहे. निकोला टेस्ला, ज्यांना आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जाते, त्यांचे आणि स्वामी विवेकानंदांचे नाते खूप जवळचे होते. जेव्हा स्वामीजींनी टेस्ला यांना वेदांतातील आकाश, स्पेस आणि प्राण, एनर्जी या संकल्पना समजावून सांगितल्या, तेव्हा टेस्ला पूर्णपणे भारावून गेले. त्यांनी कबूल केले की पाश्चिमात्य विज्ञानाला जे आत्ता समजत आहे ते भारतीय उपनिषदांनी हजारो वर्षांपूर्वीच अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. क्वांटम फिजिक्स आज सिद्ध करत आहे की या विश्वात कोणताही घन पदार्थ, सॉलिड मॅटर नाहीये. प्रत्येक गोष्ट केवळ एक ऊर्जा आहे जी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर कंपन करत आहे आणि या सर्वामागे एक ऑब्झर्वर म्हणजेच साक्षीदार आहे, ज्याच्या पाहण्यामुळे हे विश्व अस्तित्वात येते. उपनिषदे याच साक्षीदाराला परब्रह्म किंवा ईश्वर म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे महावाक्य केवळ तत्वज्ञान नाही, तर ते क्वांटम विज्ञानाचे अंतिम सत्य आहे. देव ढगांवर बसलेला एखादा व्यक्ती नसून तो ती सर्वव्यापी ऊर्जा आहे, जिच्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड चालले आहे. आपण देवाला शोधण्यासाठी तीर्थक्षेत्री जातो, जंगलात भटकतो, पण देव खरंच कुठे आहे? गर्भोपनिषदात वर्णन केले आहे की जेव्हा बाळ आईच्या गर्भात असते तेव्हा ते ईश्वराशी जोडलेले असते आणि सतत सोहम, तो ईश्वर मीच आहे, असा जप करत असते. पण जन्म झाल्यावर मायेच्या प्रभावामुळे तो कोहम, मी कोण आहे, असे विचारू लागतो. श्रोते हो, आपल्या हृदयाची धडकण एका सेकंदालाही थांबली तर आपले जीवन संपते. हे हृदय कोण चालवत आहे? आपण रात्री गाढ झोपेत असतो तेव्हा आपले श्वास कोण चालू ठेवते? आपले अन्न कोण पचवते? आपल्या आतमध्ये असणारी ती जिवंत शक्तीच देव आहे. देव सिद्ध करण्यासाठी आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे? जेव्हा आपण पहाटे उगवणारा सूर्य पाहतो, जेव्हा एखाद्या लहान बाळाचे निरागस हास्य पाहतो किंवा जेव्हा एखाद्या संकटातून अचानक आपली सुटका होते, तेव्हा तो साक्षात ईश्वराचाच स्पर्श असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधिलिया. फक्त एका क्षणासाठी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्या परमसत्तेला शरण गेलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप मिळतील. श्रोते हो, आशा आहे की या व्हिडिओमधून देव खरंच आहे का या प्रश्नाचे विज्ञान आणि शास्त्रावर आधारित योग्य उत्तर तुम्हाला मिळाले असेल. व्हिडिओ तुमच्या हृदयाला भेटला असेल तर ज्ञानामृतसार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. तुमचे विचार कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून नक्की कळवा. धन्यवाद.